बाबा घरी परतले आणि शोकातून आनंदात बदलले क्षण. पाळधीतील वृद्धाच्या पुनरागमनाने गाव हादरले. शवविच्छेदन झालं, अंत्यसंस्काराची तयारी सुरू. तेवढ्यात बाबा चालत घरी आले. रघुनाथ खैरनार आणि रेल्वे रुळावर आढळलेल्या मृतदेहाची शरीरयष्टी, अंगातील कपडे, चप्पल आणि अंगावर गोंदलेले सारखेच असल्यामुळे कुटुंबियांचा झाला होता मृतदेह ओळखण्यात गोंधळ. बेपत्ता रघुनाथ खैरनार यांचा मृतदेह समजून शवविच्छेदनही झाले आणि मृतदेह दुसऱ्याचा निघाला. जळगाव शहरापासून नजीक असलेल्या पाळधी गावात एक विचित्र आणि धक्कादायक प्रकार घडला. 4 दिवसांपासून बेपत्ता असलेले 65 वर्षीय रघुनाथ वामन खैरनार यांचा मृतदेह आढळल्याचे मानून त्यांच्या नातेवाईकांनी ओळख पटवली. शवविच्छेदन करून घेतले आणि अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. पण सायंकाळी सर्वांचे डोळे विस्फारले गेले जेव्हा मृत समजलेले खैरनार स्वतः चालत आपल्या घरी परतले. पाळधी गावाजवळ रेल्वे रुळावर एक छिन्न विछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला. चेहरा ओळखता न येण्यासारखा होता, परंतु चेहऱ्याचा खालचा भाग आणि अंगावरचे काही चिन्हे पाहून नातेवाईकांनी तो मृतदेह रघुनाथ खैरनार यांचाच असल्याचे मानले. पोलीस व गावकऱ्यांच्या उपस्थितीत मृतदेह शासकीय रुग्णालयात नेण्यात आला आणि शवविच्छेदनाची प्रक्रिया पार पडली. संध्याकाळी 6:30 वाजेच्या सुमारास मृतदेह अंत्यसंस्कारासाठी घरी नेत असताना नातेवाईकांना कळले की बाबा घरी परतले आहेत. हे ऐकून क्षणभर कोणालाच काही समजेनासं झालं. गावातील साईबाबा मंदिराकडून चालत येणारे बाबा दिसताच सारेजण सुन्न झाले. एकीकडे शोकमय वातावरणात आसवे उघडत होती आणि दुसरीकडे जिवंतपणे परतलेले बाबा पाहून कुटुंबियांच्या आनंदाश्रूंना वाट फुटली. या अनपेक्षित घटनेमुळे पाळधी गावात एकच खळबळ उडाली असून ओळख पटवताना अधिक दक्षता घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे. दरम्यान प्रत्यक्षात रेल्वेखाली मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख अद्यापही पटलेली नाही. या संपूर्ण प्रकरणात रघुनाथ खैरनार यांचा मृतदेह समजून ओळख पटविण्यामागचे कारणही तेवढेच धक्कादायक आहे. रेल्वे स्थानकावर आढळलेला छिन्न विछिन्न मृतदेहाची देययष्टी, चेहरा अगदी रघुनाथ खैरनार यांच्याप्रमाणेच होता. अंगात घातलेले कपडे, पायातील चप्पल, अगदी अंगावर गोंदलेले देखील सारखंच असल्यामुळे रघुनाथ खैरनार यांच्या कुटुंबियांचा गैरसमज झाला. रघुनाथ खैरनार यांची मानसिक स्थिती ठीक नसल्यामुळे ते अनेकदा अशाच पद्धतीने घरातून निघून जातात. हे देखील त्यांना मृत समजण्याचे एक प्रमुख कारण ठरले. परंतु रघुनाथ खैरनार हे घरी परत आल्यानंतर सर्वांचा आनंद गगनात मावेनासा झाला. अशाच घटना पाहण्यासाठी आत्ताच जळगाव मिररच्या चॅनलला सबस्क्राईब करा. ते 2 दिवस झाले सुरतला गेलेले होते. मग तिकडनं आल्यावर असं झालं. मग आम्ही बघायला गेलो तिकडे, तर त्यांना म्हणजे त्यांचा सारखा चेहरा असल्यावर आम्हाला असं वाटलं की तेच आहेत बुवा, कारण की त्यांचे येण्याचा घात पण तोच झाला आणि त्या माणसाचा पण तेच झाला. म्हणून आम्ही कन्फर्म झाले की त्यांचा चेहरा एक त्यांच्यासारखाच होता म्हणून. पण मग ते वारले कसं निरोप मिळाला तुम्हाला? ते त्या गेटवाल्यांना फोन लावला होता ना की बा तुमचा माणूस कुठे गेलाय का गावाला, कारण की ते सांगत होते तिथं जात होते तर म्हणून मग आम्ही तिथं बघायला गेले आमचे घरचे लोक, तर चेहऱ्यावरूनच कन्फर्म झालं की तेच आहेत बुवा असं म्हणून. तुम्ही काही तक्रार वगैरे केली होती का पोलीस? नाही काहीच नाही. त्यांची म्हणजे जातच होते ते, त्यांचं जड दिमागमध्ये पहिल्यापासून जातच ते, त्यांना सवयच ती तशी. ते झालं, पण मग हे डायरेक्ट ते एक्सपायर झाले हे कसं कळलं तुम्हाला? एक्सपायर झाले असं की बा ते आता सुरतून आले तिकडनं, मग ती जी गाडी होती त्याच्यावर बा आम्हाला तिकडनं फोन आला की माझे अण्णा तिकडं आले का. मग आम्ही म्हटलं की घरी तर काही आलेले नाही. मग सकाळी आम्हाला असं डायरेक्ट त्यांचा मृतदेह दिसला. मग आम्हाला फोन आला की बा तुमचा तो घरचा माणूस आहे का घरी. म्हटलं नाही. मग तुम्ही तिथून आला ना रेल्वेमधून. हां, रेल्वे गेटवरून फोन आला, कारण की माझे नंदू तिथंच राहतात ना, तर त्यांना आला तो फोन. मग ते गेले तिथं बघायला. मग ते गेले तर त्यांना ते चेहरा बघूनच असं वाटलं की तेच आहेत बुवा म्हणून असं.
होते आणि त्यांच्या हातावर जे आणि गोंदलेलं होतं ते पण सारखंच हे होतं. चप्पल पण सारखी हा. म्हणजे सर्व सारखं सारखंच होतं. चेहरा पण सारखाच होता. अहमदाबाद गेले होते पण इकडे घरी काय झालं मग? मला मरून गेला मी, हा? मरून गेला मरून. कसं काय आले तुम्ही परत? आला मी गाडीमध्ये बसून, हं? गाडीमध्ये बसून. मी इथे पाहिलं तर लोक रडारड करत होते. पुन्हा सर लोक ते हा? काही लोक ते लोकांनी चूक केलं का बरोबर केलं? चूक केलं, मग तुम्ही सांगितलं नव्हतं का अहमदाबाद चालले तर? नाही सांगितलं नाही. मग सांगायला पाहिजे ना, घरचे लोक चिंता लागते ना त्यांना. काय संबंध त्यांचा, काय संबंध नाही चिंता लागेल, चिंता लागत नाही? काय लागत नाही, तुम्हाला वाटतं त्यांना चिंता आहे पण तुमची काही चिंता नाही, नाही? नाही काही चिंता नाही. आता परत आल्यानंतर काय म्हणणं आहे घरच्यांचं तुमच्या? घरी राहतो आरामशीर, हा? घरी राहतो आरामशीर, घरी राहता? कामच नाही आपल्याला. बरं, काम येते का तुम्हाला? अहमदाबाद का गेले होते आणि फिरा काय काय फिरले? भाऊ पण इकडे सगळ्या लोकांना असं वाटत होतं की ते तुम्ही गेले. नाही नाही हा? नाही, सगळं गाव गोळा झालं होतं इथे. जमा झाले वाटते मामाने करणार. आता तुमची प्रतिक्रिया काय बाबा हे सगळ्या लोकांचं? मरायची आता मरायची, हा? मरायची. तिथं तर अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली होती तुमची. अचानक धक्का दिला तुम्ही. अचानक मारलं मला बाहेर, तुम्हाला बोलवलं होतं कोणी काय आले तुम्ही अचानक? अचानक आला मी. किती दिवस नव्हते तुम्ही घरी? 3 दिवस. सांगून जायला पाहिजे ना बाबा का नाही? काय संबंध नाही सांगायचा, काय संबंध नाही. नाही